पुणे आमासी धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये दळिता कांडिता जेविता गे बाईये स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये दळिता कांडिता जेविता गे बाईये तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये दळिता कांडिता जेविता गे बाईये पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुधा चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरे वंदो शारदा चतुरा ननाच्यात्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण वजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया माटे दंडवत आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारती जन तया माटे दंडवत आता मुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माटे दंडवत ऐशन मन करुणी सगळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागून चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर झाले राम राज्य काय उने आमासी धरणी धरे पिके गाई ओळल्या म्हैसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून परमपूजीने 1008 दयानंद स्वामीजी महाराज व परमपूजीने 1008 शांतिगिरीजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व भाविक भक्त मंडळ तरुण मंडळ मारसावळी नाही यांच्या विशेष सहकार्याने कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या संबंधाने सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व भाविक भक्त मंडळी तरुण मंडळ भजनी मंडळ यांच्या वतीने माननीय श्री रंगनाथरावजी गाडेकर यांच्या संपर्कातून सर्व भाविकांच्या वतीने मला दिलेलं निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी त्याच्यामध्ये विशेषतः फक्त आपल्या गावातच आवाज नाही तर सध्या आवाज कोणाचा तर कैलास महाराजाचा नाही ती दुसरी तर 2 कैलास आहेत आज एक नाही म्हणजे मनायलाही कैलासच आहेत आणि वाजवायलाही कैलासच आहेत श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज पवार आणि मृदंगाचार्य आमचे परममित्र परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज बोचरे पण दाता आहेत त्यांना आडनाव बोचरे जसं माझं आडनाव लबडे पण मी लबाड नाही स्वपन आडनावावर काही नसतं थोडं राहू देण्याचं कमी नको तसेच ब्रह्मा सोपान तो झाला ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे सोपान काका आहेत तसं आपले हे सोपान काका भी काही साधे नाहीत
गायनाचार्य संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण सोपान महाराज जाधव, तसेच सगळ्यात मोठा देव कोणता तर भगवान विष्णू नाही का, असे श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज बोचरे, श्री हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, श्री गणेश महाराज, श्री हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, स्वप्नच का स्वप्नील का काय स्वप्नच महाराज, लय अवघड ठेवलं ना. पुन्हा मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण करण महाराज. समोर बसलेलीतली बरीचशी महाराज, आपल्या गावातले सगळे टाळकरी विनेकरी, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी वडीलधारी मंडळी, टाळकरी बांधव, मृदंग वादक, गायक वृंद, परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व तरुण वर्गाच्या विशेष उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला लाभलेली भव्य आणि दिव्यता. हॅलो, थोडा गेन द्या, थोडा बेस कमी करा. हॅलो हॅलो हॅलो. आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल. मी थोडा प्रवास करून थकलो होतो. थकलो म्हणजे प्रवास रोजचाच आहे, पण रात्री कीर्तन बिदरला होतं आणि ते आजचं पुन्हा सकाळी करून 12ला करून निघलो प्रवासात. पुन्हा डोंगराने आलो मी. तर म्हटलं आता कुठे येड्या बाबडीत चाललो का काय. पण गावाच्या वेशीत आतमध्ये येतानाच जे तरुणांनी स्वागत केलं ग्रामस्थांनी, फटाके वाजवणं काय, ते आशिष बाजी काय, बरं नुसतं गावात आल्यावरच नाही, पुन्हा पुढच्या चौकात लगेच, तिथून पुढं आलो की पुढच्या गल्लीत, पुन्हा इथं मंडपाच्या समोर आलो, हे माता भगिनी वगैरे ववाळण्यासाठी वगैरे, हे सगळं वातावरण पाहिलं. इथं भगवे ध्वज लावलेले मंदिर पाहिलं आणि असं वाटलं की आपण सावळी ना, सावळीत नाही, मला असं वाटलं की आपण अयोध्येत आलोय. एवढा आनंद या गावामध्ये, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत. आणि ज्यावेळेला इथून ज्यावेळेला मी पुढं निघत होतो मंडपातून, ह्या माता माऊल्या कोणी ओवाळतंय, कोणी अंगावर फुलं टाकतंय. मी सहज माझ्या बरोबर होते, त्यांना म्हटलं बाबांना, एवढं स्वागत कसं काय, काय आवश्यकता नाही याची, तेवढा आमचा अधिकार आहे का. ते माझ्या बरोबर होते, ते काय म्हणले माहितीये का, ते म्हणले महाराज तुम्ही पंढरपूरचे महाराज आहे ना, मग पंढरपूरचे महाराज आज आमच्या गावला आले म्हणजे लबडे महाराज नाही तर प्रत्यक्षात पांडुरंग आल्याचा आम्हाला आनंद आहे. म्हणजे केवढ्या श्रद्धा आहे, केवढ्या भावना आहे, केवढ्या निष्ठा आहे आपल्या गावाच्या. आणि विशेष म्हणजे मला ह्या गावात आवडली ते आपल्या गावची शिस्त. काय शिस्त आहे अहो, टाचणी पडेल तरी आवाज येईल एवढी शिस्त आणि शांतता आहे. पहा तुम्ही, विसरले का काय. याला आपल्या वारकरी संप्रदायाची शिस्त म्हणतात, वारकरी संप्रदाय. आणि मंदिरही आतमध्ये जाऊन पाहिलं, हनुमंतरायचं दर्शन घेऊन आलो मी. इकडच्या बाजूला तर गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. ती कुठं पाहायला भेटली तर आपल्या गावामध्ये पाहायला भेटली. मंगलता आहे, आत पाऊल टाकलं की समाधान वाटतं. दिव्यता आहे, भव्य दिव्य आहे आणि रम्यता आहे. आणि म्हणून हा आनंद पाहिला, म्हणून वाटलं की आज रामराज्याबद्दलच काहीतरी बोलावं. रामराज्य प्रत्येकाचीच इच्छा आहे, रामराज्य आलं पाहिजे. मग रामराज्य येण्यासाठी काय करावं लागेल, काय केल्याने रामराज्य येईल, याचा विचार आपल्याला आज कीर्तनामध्ये करायचा. हनुमंतरायचं मंदिर आणि शिखर कलशारोहणाचा हा कार्यक्रमाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. हनुमंतरायांची जी उपासना थोडं द्यावं लागतंय, कमी करूच नका. हनुमंतरायांचा जर विचार केला, आता रामकथा तुम्ही शिवानंद महाराजांच्या मुखातून ऐकताय, मी फक्त थोडं सांगणार आहे लागूपुरतं. भगवंताचे जे 6 गुण आहेत ना, 6 गुण ते भगवंतानी एका भक्ताला दिलेले. यश थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देवनी करणा हाती, कीर्ती दिगंती वाढविली.
म्हणून कैलास महाराज हनुमंतरायांना कधीच अपयश नाही. आणि बाबा हनुमंतरायांनाच नाही, हनुमंतरायांची जी उपासना करतात त्यांना जन्मात अपयश नाही. त्या बाबाला तर नाहीच. हे इथं असू द्या, स्वर्गात असू द्या, नाही तर पाताळात जाऊ द्या, हनुमंतराय हाय का अपयश? रामायण ऐकताय ना तुम्ही? ते राम लक्ष्मणजीला बळी देण्यासाठी नेलं पाताळामध्ये बळी द्यायला. आणि पाताळात नेल्यावर हनुमंतरायांना कळालं एका झाडाखाली. हनुमंतरायांना कळालं तर हनुमंतराय पाताळात आले. जय श्रीराम. पाताळात आले, त्या चटा विखुरलेल्या, डोळे लाल बुंद झालेले, आणि तेवढ्यात मिरवणूक निघाली होती राम लक्ष्मणजीची बळी द्यायला. ए ताई, ए पोरे, सावधान बसा नीट आणि इकडे लक्ष द्या. बळी द्यायला कुठं चालवलं होतं? म्हणून म्हणलं लक्ष देणं आहे का? ते राम लक्ष्मणजींना, हा मी कोणालाही विचारणार आहे, बळी द्यायला ते देवीला बळी देण्यासाठी चालवलं राम लक्ष्मणजीला. हनुमंतरायांनी बघितलं एवढी मोठी मिरवणूक. त्या पोरांना विचारलं, हे कुठं चालले रे? ते गावाच्या बाहेर नाही का देवीचं मंदिर, ते दोघं बसले का ते रथामध्ये? तुम्ही नका तिकडे बघू, मी तिथलं सांगतोय. ते रथात बसले ना, त्या दोघांना बळी द्यायचंय. दोघांना बळी द्यायचंय म्हणजे कोण दोघं म्हणून त्या रथाजवळ हनुमंतराय आले. बापरे, आपले स्वामी हनुमंतराय बुद्धिमता मोरिष्टम. हनुमंतराय म्हटले इथं थांबून उपयोग नाही, आता चला देवीकडं. जिथं हे सगळे येणार आहेत ना मिरवणूक, तिथं आले. देवी आपली मंदिरात बसलेली बरं का, देवी मंदिरात बसलेली. त्या देवीच्या समोर आले आणि असे कमरेवर हात ठेवले हनुमंतरायाने. काय देवी? देवी तर लट 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 कापायला लागली. हनुमंतरायचा ते अवतार बघून क क क क क काय एवढी बोबडी वळली तिची. तुला बसायचं तिथं का मी बसू? तुम्हीच बसा, तुम्हीच बसा म्हटलं की उचललं बा. हे शिट्टी मारत असेल तर ह्याचा दे, मग मागचा टॉपचा दे त्या समोर. तुम्हीच बसा म्हटल्याबरोबर आता माझ्याकडे बा. हनुमंतरायांनी काय केलं, त्या देवी उचलली बा, अशी देवीच उचलली. आणि ते स्नान घातल्यावर जे पाणी जात होतं का नाही मोरीतून, देवी उचलली मोरीत टाकली आणि स्वतः शेंदूर लावला सगळ्या अंगाला. हनुमंतरायने शेंदूर लावला आणि देवीच्या रूपात बसले बा तिथं असे. हनुमंतराय, मी यश गुण सांगतोय हनुमंतरायाचं. हे राम लक्ष्मणजीला आणलं बा दारात गेटवर. आता आत येणार आहेत लोक, तेवढ्यात हनुमंतरायाने आवाज दिला. हनुमंतरायाने, आवाजाकडे लक्ष द्या. ए बोल नका, कोण बोलते? मी देवी बोलते. बरं झालं बा, मी आज तुम्हा सर्व ग्रामस्थांवर प्रसन्न आहे. वा, मला जिवंत बळी पाहिजे. त्या दोघाला ढकला राहत. राम लक्ष्मणजींना आत ढकललं आणि आत ढकलल्याबरोबर राम लक्ष्मणजी देवीच्या समोर उभे राहिले. तेवढ्यात हनुमंतराय देवीच्या रूपात होते. हनुमंतरायने विचारलं, हनुमंतरायने, मी तुम्हाला खाणार आहे. रामचंद्र म्हटले, खा ना मग. एक विचारू? हा विचारा. एवढ्या संकटातून तुम्हाला वाचवणार कोणी आहे का? हनुमंतराय म्हटली, देवी सांगायची गरज नव्हती, पण तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. प्रभू म्हटले त्या देवीला, खरं सांगू देवी, इथं जर माझा पवनसूत हनुमान असताना देवी, हनुमान तुला उचलला असतं फेकला असतं मोरीमध्ये. ती मोरीतली देवी म्हणली, मी मोरीतच आहे. मी मोरीतच आहे, हे दुसराच बाबा आहे शेंदूरवाला. हनुमंतरायांच्या अंगावर काटा आला. हनुमंतराय म्हटले, केवढा विश्वास स्वामीचा माझ्यावर आहे. इथं भरताचं नाव नाही घेतलं, शत्रुघ्नाचं नाही, दशरथाचं नाही, माझा हनुमान. ठीक आहे ठीक आहे. आता हनुमंतराय स्वतःच असल्यामुळे बोलले तसे. तुमचा हनम्या नाही. लक्ष्मणाने अशी बोट मोठ दाबली. म्हटली, म्हणून तर तुझा आवाज वाढलाय ना. आणखीन एक विचारू? काय?
तुम्ही घाबरत का नाही हो? घाबरत का नाही हो म्हटल्याबरोबर रामचंद्र प्रभू म्हटले, खरं सांगू देवी, आम्ही आतापर्यंत अनेक देव्या पाहिल्या, पण ही शेपटावाली देवी पहिलीच बघितली. हनुमंतराय बोले, अब पकडा गया. यश गुण हनुमंतरायांकडे. विठ्ठल विठ्ठल यश गुण हनुमंतरायांकडे. म्हणून यश थोरविला मारुती आणि बिभीषण केला लंकापती. मला हे महत्वाचं सांगायचं होतं की इथं हनुमंतरायांचं मंदिर आहे, म्हणून यश गुण हनुमंतरायांकडे. आणि दुसरं, आता गणपती बाप्पा बसतायत. निर्विघ्नपणे कोणतंही कार्य पार पाडायचं असेल तर पहिलं पूजन गणपतीचं केलं जातं. सप्ताह असो नाही तर लग्न असो, ज्ञानेश्वरी असो नाही तर कादंबरी असो, कीर्तन असो नाही तर तमाशा असो, पहिलं वंदन गणपतीला केलं जातं. गणपती बाप्पांच्या प्रत्येक कृतीला अर्थ आहे. प्रत्येक कृतीला पहा तुम्ही, गणपती बाप्पाकडे जर पाहिलं तर गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहेत. लाईट आली असली तर बंद करा बरोबर. गणपती बाप्पांकडे जर पाहिलं तर गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहेत. पहा, एका एकाचा अर्थ सांगतो मी, कारण त्यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त मंदिराच्या कलशारोहणानिमित्त कार्यक्रम आहे. गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहे. आपल्याला जर लांबचं काही दिसत नसेल, माणूस असे बारीक डोळे करतं. बा, गणपती बाप्पा सुद्धा बारीक डोळे करून पाहतात. मारसावळीत कोण कोण सेवा करतंय, कोणी कोणी वर्गणी दिली, कोण कोण राहिले, कोण कोण सत्कर्म करतंय, बारीक डोळे करून पाहतात. आणि इथं एवढा मोठा उत्सव म्हटलं, परमार्थ म्हटलं की अर्थाची गरज असते. आणि इथे सगळी ग्रामस्थ मंडळी केवढ्या उल्हासाने करतायत. तुमच्याकडे किती श्रीमंती आहे याच्यापेक्षा त्याला उदारताची जोड किती आहे त्याला किंमत आहे. काही काही श्रीमंत असतात पण उदार नसतात, चिकट, कंजूस कंजूस. हे याचा अनुभव सप्त्याच्या कार्यकर्त्यांना येतो. पा, तुमच्या इथं कसं आहे, वर्गणी आणून देतात का मागायला जातात? झोपले काय तुम्ही सगळे? हा, काय आणून देतात, काही मागायला जावं लागतं. मग कार्यकर्ते गेले का नाही? साहेब आहेत का साहेब? हो या ना, खाली बसा. मी बंगल्यातलं सांगतोय, तिकडं नका पाहू. खाली बसा म्हटल्याबरोबर सोपान महाराज ते सगळे बसतात कार्यकर्ते. कुणीकडे येणं गेलं? ते कलशारोहणाचा कार्यक्रम आहे ना गावात, ते तुमची पावती राहिली होती म्हणून आलतो आम्ही. कुणी सांगितलं कुठ्यानी तुम्हाला ही सप्त्याची? दरवर्षी वर्गणी, दरवर्षी सप्ताह, मंडप काय ना, अन्नदान काय. कार्यकर्ते एकमेकाकडे बघतात. चला, हे काही वर्गणी द्यायच्या मार्गावर दिसत नाही. कार्यकर्ते उठलं की म्हणतात बसा बसा. सगळ्या परिसरात चर्चा करताल, अमुक अमुकाने दिली नाही म्हणून. लिहा नाव, लिहा लिहा लवकर. मग ते नाव लिहितात. आकडा लिहायच्या टायमाला हे त्याच्याकडे पाहतात, ते ह्याच्याकडे पाहतात. किती लिहायचे साहेब? तुम्हीच लिहा ना, सगळे जाणते. तुम्ही सांगा ना. अहो तुम्हीच लिहा. तुम्ही सांगा म्हटलं की हे उठून उभं राहतं, असं डोकं खाजवतं. लिहा ना, 11 रुपये लिहा. आज पेटवलं तर 3.5 महिने इजायचं नाही, एवढी श्रीमंती आहे. पण उदारता नाही. काही काही श्रीमंत माणसं चिकट निघाली ना, काही काही तर भिकारी त्याच्या पुढची निघाली. एक श्रीमंत माणूस बंगल्याच्या बाहेर उभा होता. 3 मजली इमारत, पायात बूट, जीनची पॅन्ट, लाल टी शर्ट, डोळ्याला गॉगल, तोंडात गुटखा, हातात ब्रिस्टॉल सिगारेट. एक भिकारी आला दारात, काहीतरी वाढा साहेब. हे श्रीमंत होतं पण चिकट होतं जरा, सिगरेट वडत. चल पुढं, कामधंदे करता येत नाही घरी. भिकारीनं बघितलं का एवढी मोठी बिल्डिंग, एवढे कडक कपडे घातलेत, कडक. अहो शिळी पाकी भाकर वाढा साहेब. भाकर नाही घरी. कंजूसच होतं ते, पण भिकारी हुशार होता.
एखादं भांड द्या, भांड. हे म्हटलं भांडही नाही घरी. फुटकं द्या. हे एवढं चिकट होतं, हे म्हणलं फुटकंही नाही घरी. प्लास्टिकचं द्या. प्लास्टिकचं नाही घरी. एखादं कापड द्या, कापड. कापडही नाही घरी. फाटकं द्या. फाटकंही नाही घरी. बरं ज्वारीचं पीठ वाढा, पीठ नाही घरी. बरं बाजरीचं वाढा, बाजरीचंही नाही घरी. बरं तांदूळ तरी द्या, तांदूळही नाही घरी. बरं 2-4 रुपये तरी द्या गरीबाला, 2-4 रुपये नाही घरी. मग माझ्या बरोबर चला. नाही, दोघं भीक मागून स्टँडवर फुलंब्रीच्या जाऊन मग तुझ्या श्रीमंतीला काय पेटवायचंय का? मग श्रीमंती असावी अशा सप्ताहात दान देण्यासाठी असावी. श्रीमंती असावी मंदिराच्या कार्याला मदत करण्यासाठी असावी. मी ते सांगत होतो. गणपती बाप्पा बारीक पाहतात, कोण काय करतंय. कार्यकर्त्यांना दिसत नसेल, गावातल्यांना दिसत नसेल, त्या बाबाला तर दिसतं का नाही. गणपती बाप्पाची सोंड आहे पा, ती सात्विकतेचा शोध घेते. गणपती बाप्पाची ढेरी बारीक आहे. तुम्ही आहेत ना जागे? बारीक आहे का? गणपती बाप्पाची ढेरी मोठी. मोठी का? चिपळ्या वाजू नका बाबा. हो, ते करू द्या, राहू द्या, तुम्ही थांबा. ते बघते तिकडचे आहेत ना. काय सांगत हो तुम्ही? ढेरी, ढेरी. गणपती बाप्पांची ढेरी मोठी आहे. मोठी का? कैलास महाराज ह्याच्यातूनही गणपती बाप्पाला हे सांगायचंय, ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय ना, ज्याला जीवनात मोठं व्हायचंय त्यांनी समाजाचे अपराध सहन करायला शिका. गणपती बाप्पाच्या समोर कोण पत्तेच खेळतंय, तर कोणी दारूच पितंय, तर कोणी सिगरेटच वडतंय, कोणी पिऊनच नाचतंय. किती सहन करतो गणपती? गणपती बाप्पा म्हणतात तुम्ही सहन करायला शिका, म्हणजे अंतकरण मोठं, पोट मोठं करायला शिका. तुम्ही सुद्धा जीवनात माझ्यासारखे मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पांना 4 हात आहेत पा. 4 हातामध्ये गणपती बाप्पा धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पुरुषार्थ घेऊन तयार आहे. तुम्ही फक्त माझ्याकडे या, मी तुम्हाला 4ही पुरुषार्थ द्यायला तयार आहे. गणपती बाप्पा अजून काय? गणपती बाप्पाचं वाहन काय? जोरात बोला. उंदीर. भगवान विष्णूला जर बोलवायचं असेल, विष्णू महाराज, तर त्यांचं वाहन काय? गरुड आहे. तर गरुडाची आधी पार्किंगची व्यवस्था करावी लागते. गरुडाची, आमची कशी गाडीची पार्किंगची व्यवस्था केली तिकडे, तसं गरुडाच्या पार्किंगची व्यवस्था करावी लागते. मी म्हणतो भगवान शंकर यायचे असतील, त्यांचं वाहन काय? त्याच्याही पार्किंगची व्यवस्था करावी लागते. मला साधं सांगा, गणपती बाप्पाचं जे वाहन आहे त्याच्या पार्किंगची व्यवस्थेची गरज आहे का? हे तर जिथं मालक जात नाही तिथं जात आहे. उंदीर काय काय म्हणतील, काय वर्णन करता महाराज त्या उंदराचं. शेतकरी म्हणतील आमचा सगळा माल संपवला त्या उंदरानी. श्रीमंत म्हणतील आमच्या नोटा कुडतोडून टाकल्या त्या उंदरानी. व्यापारी म्हणतील आमचे कपड्याचं दुकान आहे सगळं खराब करून टाकलं उंदरानी. पण उंदराचा एक गुण घेण्यासारखा आहे बा. गणपती बाप्पा म्हणतात, उंदराला कधी तुम्ही शांत बसताना बघितलंय का? होय, शांत बसताना तो काही ना काही उद्योग करत राहतो. गणपती बाप्पा म्हणतात, माझा उंदीर जसा काही ना काही उद्योग करत राहतो, तसं तुम्ही सुद्धा जन्माला आलात, काही ना काही उद्योग करत राहा. ह्या अष्टनायिका धर्म, अर्थ, काम, मोक्ष तुमचे पायीक झाल्याशिवाय राहणार नाही, हे उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे. म्हणून काही ना काही उद्योग करत राहा, काही ना काही उद्योग करा म्हणून. आणि दुसरी गोष्ट, धर्माचा प्रचार करणं. उंदीर जसा कोणत्याही कानाकोपऱ्यात जातो, तसं धर्माचा प्रचार करणारी मंडळी ह्यांनी कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे, हा उद्देश त्याचा आहे. आणि म्हणून हे एवढं आनंदाचं वातावरण इथं चालू आहे. असंच अयोध्येमध्ये सुद्धा होतं. सगळं सांगत तसं तर मी 8 दिवसही रामायण सांगतो कैलास बा. 8 दिवसही, वर्षभरही सांगतो, संपतच नाही ते रामायण. गावोगाव सुरू असतात भावार्थ रामायण, कुठं 6 महिने, कुठं वर्षभर. तसं तर 1 मिनिटातही रामायण संपतं.
दाखवू का संपून? एका मिनिटात समजा. अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत शत्रुघ्न. राम जी को राज गद्दी मिलने वाली थी. राज गद्दी कई कई मानी छीन ली तो राम जी को 14 साल वनवास जाना पड़ा. 7 पत्नी सीता. सीता का हनन तलाश करते प्रभु आगे निकले तो सुग्रीव के साथ मित्र था. सेतु बंधन रावण को मार डाला. अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ. झालं ना रामायण. बघता काय माझ्याकडे? एक 2 मिनट के अंदर खत्म होने वाली कथा कितने सालों से चल आ रही है, चल रही है और चलती रहेंगी. इसका मतलब ये है राम कथा कोई ऐतिहासिक घटना नहीं है. राम कथा हर आदमी के घर की कथा है. मला बरेच जण विचारतात, लबडे महाराज तुम्ही रामायणच का सांगता? म्हणलं शिवमहापुराण नाही सांगितलं ना टाकळीला. आलेत का तिथले कोलते टाकळीचे काय? कोलते टाकळी शिवमहापुराण सांगितलं. कैलास भाऊ होते तिथं. नाही महाभारत का सांगत नाही? म्हणलं महाभारत सांगायची गरजच नाही ना, ते घराघरात चालू आहे. म्हणून गणेश महाराज महाभारत सांगायची गरज नाही, गरज आहे ते रामायणाची. इकडं ते प्रभू रामचंद्र वनवासात गेले, गणित केलं तर रावण मारला आणि ते सगळं झाल्यावर आणि काय आहे राम राज्य रावण मारल्याशिवाय येत नाही. थोडं लक्ष द्या. कोण आहे तिथं जवळ त्या ताईच्या? हा शांत बसवा आजोबा तिला. रावण मारल्याशिवाय रामराज्य येत नाही. थोडं लक्ष दे नाही का? आणि सोपान महाराज पहिला एकच रावण होता म्हणून एका रामावर भागले. आता हनुमंतरायांना प्रश्न पडलाय. गावागावात रावण झाले, घराघरात रावण झाले, घराघरात रावण. हनुमंतरायांना प्रश्न पडलाय की इतने राम कहां से लाओ? अबाहर घर में रावण बैठा तो इतने राम कहां से लाओ? म्हणून एक लक्षात ठेवा, रावण ही व्यक्ती नाही, रावण ही वृत्ती आहे. व्यक्ती नाही. दुसऱ्याचं धन जर लोबाडाव वाटत असेल तर ज्याचं त्यानं मनात समजा आपण रावण आहे. परस्त्रीकडे पाहिल्यानंतर ती जर आपल्याला माते समान वाटत नसेल, ज्याचं त्यानं ठरवा आपण रावण आहे. पहिला हे रावण मारा, म्हणजे ही वृत्ती मारा, मग रामराज्य येईल. काही काही जणांना विरोधात बोलायला काय आनंद वाटतो कोणास ठाऊक. काही काही तर कीर्तनकार सुद्धा म्हणतात रावण फार चांगला होता हो. म्हणलं कसं काय? तू का त्या पार्टीचा आहेस का काय? म्हणलं नाही, पण रावणाने एवढी तपश्चर्या केली, बरोबर आहे ना, तपश्चर्या केली, पण त्याच्या पाठीमागे हेतू काय होता? 33 कोटी देवता बंदीशाळेत ठेवायचा नाही. नाही हो, 6 महिने लंकेत ठेवली सीता. रावणाने तिच्यावर अत्याचार केला नाही म्हणून रावण चांगलाय. अरे का केला नाही ते वाचा ना. ज्या वेळेला सीतेला आणून लंकेत ठेवलं, महापार्श्व नावाचा मंत्री आहे रावणाचा. तो महापार्श्व नावाचा मंत्री वेडा झाला बा त्या सीतेला बघून. तो म्हटलं मालक, आपल्या भाषेत बोलू काय जरा? नको, माझं वय नाही बसत. ते महापार्श्व नावाचा मंत्री म्हटला मी गेटला थांबतो, तुम्ही पहा सीतेकडे. रावण म्हटला मूर्खा, मी सीतेवर बलात्कार अत्याचार करू शकत नाही. आता ऐका, का बलात्कार केला नाही ते ऐका. रावण म्हटला मी नल कुबेराची, म्हणजे ती सूनच म्हणा की रावणाची, पुंजिकस्थला, तिच्यावर रावणाने बलात्कार केलता सुनावर. ती पुंजिकस्थला पळत आलती ब्रह्मदेवाकडे. माग रावण पळत आलता तर तिनं सगळं ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने पाणी घेतलं आणि ब्रह्मदेव म्हटला रावणा, 80 सहस्र जया सुंदरा कामिनी, 80,000 पत्नी असून सुनावर हात टाकतो. घेतलं पाणी, टाकलं रावणाच्या अंगावर. शाप आहे तुला, तुझ्या पत्न्या सोडून जर तू कुणावर हात टाकशील, बलात्कार करशील तर तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होतील. म्हणून रावणानं बलात्कार नाही केला. काय रावण चांगलाय? एकदा भगवान शंकरांनी घर बांधलं, पार्वतीच्या आग्रह असतो, शिवमहापुराणात वर्णन आहे.
घर बांधलं म्हणले ब्राह्मण कोण बोलवायचा, म्हणले बोलवा रावण. रावणाला बोलवलं आणि ती शेवटला दक्षिणा देतात ना, दान ब्राह्मणाला काहीतरी. भगवान शंकर म्हटले बोलवा त्यांना. बोलवलं आणि रावण आला. काय पाहिजे तुम्हाला दान, दक्षिणा काय पाहिजे? ते रावण होता. आता बघा रावण लय म्हणतं ना तुम्ही चांगला आहे, ऐका हे चांगला आहे का सांगा मला तेवढं. भगवान शंकर म्हटले किती द्यायची दक्षिणा, कारण ठरवलेली नव्हती ना. म्हटले मग किती द्यायची, पण तुम्ही नक्की देणार का? म्हटले देणार, द्या वचन. आता बघा हे भोळ दैवत. आता रावण किती वाईट आहे बघा. रावण म्हटलं काय नाही, एवढा बंगला मला दान द्या आणि दक्षिणा म्हणून तुमची पार्वती मला द्या. हाय चांगला रावण. रावण वाईटच आहे. आधी हे रावण मारावं लागल, तेव्हा रामराज्याभिषेक होईल. रावण मारला, पुढचा नको वाढू, मनपातलाच राहू दे, वरचा करण्याचा राहू दे. रावण मारला, नाही तर ते बी राहू दे, ह्याला बी राहू दे. रावण मारला, बिभीषणाला लंका दिली. मग घाई गडबडीमध्ये ते हिशोब केला रामचंद्रजींनी. हनुमंताला सांगितलं, हनुमंता तू आपलं अयोध्येमध्ये जा. मग तू हनुमान आहे, तुला हनुमान चांगलं कळतं, तू तिथं जा. मग तिथलं वातावरण बघून मला ताबडतोब फोन कर. आताच्या भाषेत वायूच्या रूपाने हनुमंतरायने सांगितलं, कारण भरत शत्रुघ्न चितीत उडी टाकणार होते आज जर सूर्यास्तापर्यंत रामचंद्र आले नाहीत. वायूच्या रूपाने तिकडं सांगितलं, ते विमान घेऊन आले पुष्पक नावाच्या विमानात. इकडून राम लक्ष्मण आणि इकडून भरत शत्रुघ्न. इथं बसून तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा, थोडं 2 मिनिटं फक्त. तिकडून भरत शत्रुघ्न आणि इकडून राम लक्ष्मण. सगळ्या अयोध्येतल्या लोकांनी खाली माना घातल्या प्रभूला पाहून. काय झाले प्रभूचं शरीर. 14 वर्षानंतर एक प्रजा आपल्या राजाला पाहत होती. कोण आहे हा भगवान प्रभू रामचंद्र. अहो साधा अजित दादा गेले तर बातम्या येत होत्या हाय जिवंत म्हणून, तर लोक किती आतुर झाले होते. हे तर प्रभू राम रायात. सगळ्या प्रजेने डोळे भरून पाहिलं आणि डोळ्याला धारा लागल्या. भरत शत्रुघ्न पुढे आले, इकडून राम लक्ष्मण. प्रभूंनी फक्त हात पुढे केला असा, एवढा धावला म्हण भरत, एवढा धावला आणि कडकडून मिठी मारली. ताकद लावून अश्रू आवरलेले. अश्रूचा बाण फुटला आणि प्रभूच्या खांद्यावर गरम अश्रू पडायला लागले. प्रभूने उजवा पाय आपला थोडा माग घेतला, भरताचे दंड धरले. भरत रोना नाही दादा, माझ्याचमुळे 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. माझ्याचमुळे राजे देव लोकाला निघून गेले आणि माझ्याचमुळे 3 माता विधवा झाल्या. तुझ्यामुळे नाही भरत. आहे जे विधात्याने लिहिले त्याच्यात कोण बदल करणार आहे. भरत लक्ष्मणजीकडे, शत्रुघ्न इकडे. एखादं लहान पोर बऱ्याच वर्षांनी आईला बघावं आणि आईला बघितल्यावर लहान पोर जसं उडी मारून गळ्यात पडतं ना, शत्रुघ्न तसा आला. धावला शत्रुघ्न आणि गळ्यात मिठी मारली. बोलताच येईना शत्रुघ्नाला, पण अश्रू बोलत होते. दादा, पुन्हा जर कधी 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला ना, तर 28 वर्षाचा वनवास शत्रुघ्न भोगेल. पण मला राजमहालात ठेवून तुम्ही जाऊ नका. रामचंद्रजीने डोक्यावरून हात फिरवला. शत्रुघ्न, हा दादा, राजमहालात राहून वनवास काय असतो तर या शत्रुघ्नाला विचारा. राजे देवलोकाला निघून गेले, तुम्ही तिघही वनवासामध्ये, भरत नंदीग्रामात. तेवढ्यात वशिष्ठजी आले, भाता बाण खाली ठेवला आणि रामचंद्रजींनी वशिष्ठजींना वंदन. इथं प्रश्न पडतो, धनुष्य बाणन भाता खाली ठेवून वंदन का केलं? त्याचं कारण आहे, राम राज्य शस्त्रों से नहीं, आप जैसे शास्त्रों से आता है, इसलिए शस्त्र नीचे रख देता हूं, आप जैसे शास्त्र को वंदन करता. सिंहासनावर बसले प्रभू सीता माता आणि वशिष्ठजींनी कुंकुम तिलक लावला.
कुंकुम तिलक लावल्याबरोबर एकच गर्जना झाली. सगळे हात वर करा आणि सर्वांनी एका आवाजात गर्जना करायच्या. बोलिए राजाधिराज भगवान प्रभू रामचंद्र भगवान की जय. उपस्थितीच्या मानानं आवाज नाही बा, तर थोडी ताकद लावा. हात वर करा. बोलिए राजाधिराज भगवान प्रभू रामचंद्र भगवान की जय. श्रीराम जय श्रीराम. आणि मग त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय अंगदाच्या रूपानं होते. त्यावेळेला तुकोबारांच्या मुखातून काय शब्द निघाले. झाले रामा टाळ्या वाजवा ह्यांच्यासाठी जोरात एकदा. झाले आले नाही आले नाही झाले झाले रामराज्य काय उने आमाशी. आता रामराज्य आणायचं असेल ना, रामराज्य कैलास महाराज, तर रामकालीन कुटुंब व्यवस्था आचरणात आणावं लागेल. आपल्याला आणायचं का रामराज्य गावात? आणायचं आहे ना. आणायचं असेल तर एवढं लक्षात राहू द्या. रामराज्य आणायचं असेल तर रामकालीन कुटुंब व्यवस्था आचरणात आणावं लागेल. रामराज्य आणायचं असेल तर रामकालीन शिक्षण व्यवस्था आचरणात आणावं लागेल. आणि रामकालीन राजव्यवस्था आचरणात आणावी लागेल. 3 मुद्दे लक्षात राहू द्या. थोडं लक्ष द्या. रामराज्य आणायचं असेल तर रामकालीन कुटुंब व्यवस्था आचरणात आणावं लागेल. कुटुंब व्यवस्था कुटुंब व्यवस्था आता हे लक्षात आहे का? लक्ष द्या थोडं बरं का. राम राज्याची सुरुवात आपल्याला घरापासून करावं लागेल. घरापासून.
आज माझ्या भाग्याने बराचसा तरुण वर्ग कीर्तनाला उपस्थित आहे. हे गावातलेच आहे का संस्थेतले कोणते गावातले? बघा काय संस्कार लावले तो आपल्या गावात. हे कितवीला रे शेवटचं आहे? शाळेतच बालवाडीतच आहे ते. मी धन्यवाद देणार आहे ग्रामस्थ मंडळीला. तुम्ही किती संपत्ती कमावली याच्यापेक्षा संततीवर संस्कार कसे केले हे महत्वाचे आहे. बघा ना एका ड्रेसमध्ये सगळे टाळकरी मंडळी. आता हे मंडप कमी पडला तुम्हाला. बघा तुम्ही तिकडं कट्ट्यावर वट्ट्यावर गाडीवर झाडावर नाही, झाडावर नाही कोणी, जिकडं बघाल तिकडं समाज आहे. तिकडं मंदिराचं सगळं ते पारावर जिकडं तिकडं समाज. मागं बघता म्हणजे काय विश्वास नाही का माझ्या? इथं बहुतांश तरुण वर्ग आहे. मला तरुणांचा स्वाभिमान आहे. मग काय काय म्हातारी माणसं म्हणतील आम्ही जाऊ का उठून? तसं नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. नाही तर बऱ्याचशा गावला गेलं की लोक भेटतात आम्हाला, महाराज लय बिघडली पोर. म्हणलं काय झालं? काय झालं म्हणजे अहो मी सुरू फुटलं नाही तसली बियर प्यायले, पोड्या खायला लागले. तरुण बिघडले, तरुण बिघडले, तरुण बिघडले. मी म्हणतो तरुण बिघडले नाही, तरुण कसे सुधारलेत हे बघायला या म्हणावं आमच्या गावाला मारजावळीला. कसे टाळ घेऊन उभेत बघा म्हणा. नाही तर व्यसन फॅशन झाली आता. एका मुलाला सहज विचारलं मी, का रे नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं सागर. ते पुढी नाही का सागर गुटक्याची. म्हणलं आईचं नाव? म्हणला गीतांजली. वडिलाचं नाव? माणिकचंद. उंचे लोगों की उंची पसंद. पत्नीचं नाव? आशिकी. म्हणलं मुलाचं नाव? हिरा. म्हणलं निघाला कुठं? गोवा. म्हटलं गोव्यात कोण आहे? बाबा. ते बाबा सुद्धा पुढीच आहे म्हणलं बाबा काय करतो? म्हणला सितार वाजवतो. कारण महाराज व्यसन एवढी फॅशन झाली. पण आपल्या गावचे तरुण, तुमच्या गावचं नशीबच आहे की या सगळ्या तरुण कीर्तनाच्या मंडपात आहे. नशीब आहे. ह्या सगळ्या तरुणांना विनंती आहे. मी काय अधिकारवाणीनं नाही, उपदेश म्हणून नाही, एक विनंती म्हणून सांगतो सगळ्या तरुणांना की जरा तुम्हाला जर घरात रामराज्य आणायचं असेल तर भावाचं भावावर प्रेम राहू द्या. सध्या हे लय अवघड झालंय. सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. आज रामराज्य आणायचं असेल, आपल्या दृष्टीनं राम लक्ष्मण आहे का? सख्खे भाऊ होते. राम कौशल्यच आहे, लक्ष्मण सुमित्रेच आहे. आपल्या दृष्टीने सावत्र आहे, पण बंधुप्रेम किती होत. काय नाही पोरग रडायले. तुम्ही बघा इकडे, तुम्हाला तेवढंच पाहिजे जरा चॅनेल बदललेलं. भावाचं भावावर प्रेम राहू द्या. नाहीतर मध्ये फक्त 2 फुटाची भिंत असते, 2 फुटाची. बापाच्या इस्टेटीवर जगायची सवय. ते बापाचा वाडा असतो आणि त्याच्यामध्ये एक भिंत टाकायची, दोघाला 2 भाग झाले. 2 फुटाची भिंत असते, पण 5-5, 7-7 वर्ष इकडचा भाऊ इकडच्या भावाला बोलत नाही. कसं रामराज्य येईल? आणि भाऊ चांगलेच असतात हो. काही काही गावात कावळ्याच्या जातीचे असतात ना, कावळ्याच्या. तरुणांना विनंती, याच्यापासून सावध राहा. एक भाऊ दारे धरत असतो शेतात, एक भाऊ काही कामाच्या निमित्ताने फुलंब्रीला संभाजीनगरला गेलेला असतो. हे कावळ्याच्या जातीचे असतात ना, हे स्वतःच पेट्रोल टाकतं गाडीत आणि तिथं येतं. ते भाऊ दारे धरतोच अंधारात तिथं. बाळासाहेब कोण आलं एवढ्या रात्री? ह्याने ती लाईटला बॅटरी लावली. पाटील तुम्ही? तू का गडी आहे का त्याचा? हे बघा कसं पेट्रोल टाकते. कोणाचा? तुझ्या भावाचा. काय झालं? काय झालं? ते कांजीचे कपडे घालून फिरतोय फुलंब्रीला संभाजीनगरला, कडक टोपी घालून, आणि तू धरीत अंधारात चिखलात दारे. घेऊ दे अर्धा अर्ध वाटून. ही कावळ्याची जात. ह्याच्यापासून सावध राहा. तिथं जर इमानदार भाव असेल ना दादा, इमानदार,
कैलास महाराज इमानदार जर भाऊ असेल तर हे तिथं बाया माग सारतं त्याच्यावर. पाटील वयोमानानं माझ्यापेक्षा जास्त भरता म्हणून गप्प बसतो पाटील. अहो लहानपणी माझी आईन वडील मरण पावले, माझ्या भावाने मोठं केलं, मला पदवीधर बनवलं, नोकरी लागली नाही त्याला माझा भाऊ तरी काय करेल. एक लक्षात ठेवा पाटील, एखाद्या वेळेला पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवल पण मरेपर्यंत मी माझ्या भावाची साथ सोडणार नाही. याला म्हणतात बंधू प्रेम. आणि हे भावाचं भावावर प्रेम राहू द्या तर रामराज्य येणार आहे. आणि तुम्हालाही विनंती आहे भक्तिमती मातांना, आहेत ना जाग्या सगळे, हे जे वेगळे राहिले ना, हे वेगळे जे राहिले तुम्ही आल्यावर वेगळे राहिले, तुमच्या आधी नव्हते. काय मंत्र देतात एकांतात कोणास ठाऊक. आपण एक काम करू ना उद्याच्याला, मग असं करू हे मंत्र लागू पडलाच नाही. पण ते गावातली लोक म्हणतील मग आई वडिलाला सोडून कसं काय जाय, फुलंबरीला राहू फुलंबरीला. आपण ते नाव ठेवतील ना लोक, शाळेचं निमित्त करत म्हणजे पोरं शाळा, इथं शाळा चांगली नाही, निमित्त करून तिकडं रूम करून राहू ना. कळत नाही का ते सासू सासऱ्याला? सगळं कळतं आई वडिलाला, पण आई वडील म्हणतात त्याची जर इच्छाच नाही आपल्यात राहायची, जाऊ द्या ना मग. कळत नाही आई वडील. भावाचं भावावर प्रेम राहू द्या. काही काही म्हणतील महाराज पण तुकोबाराय आता कलियुगातले आणि रामराज्य म्हणजे रामचंद्र प्रभूचा काल त्रैतायुगातला. त्रैतायुगातल्या रामराज्याचं वर्णन तुकोबाराय आता कसं काय करतात? त्याचं उत्तर असं आहे विष्णुबा, तुकोबाराय म्हणतात जेवढे देवाचे अवतार झाले तेवढ्या अवतारात आम्ही देवाबरोबर होतो. झाले अवतार तुकादाचे बरोबर, तुकादाचे बरोबर, तुकादाचे बरोबर. झाले अवतार तुकादाचे बरोबर, तुकादाचे बरोबर, तुकादाचे बरोबर. झाले अवतार तुकादाचे बरोबर, तुकादाचे बरोबर. जय जय झाले अवतार. तुकोबाराय म्हणतात तेव्हा मी अंगद होतो म्हणून याचं वर्णन करतोय. निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली ताई, वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असे. वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असे, वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असे. निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असे. किंवा तुम्ही झाले रामराजा, आम्ही वानराच्या फौजा, तुम्ही झाले वनमाळी, आम्ही गोपाळाचे मेळी, तुम्ही आले विटेवरीन, आम्ही झालो वारकरी. आम्ही होतो ना त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात. अंगद म्हणून मीच होतो म्हणून तर वर्णन करतात झाले रामराज्य. कुटुंब व्यवस्था, भावाने भावावर प्रेम करायला शिका. आता तुम्ही ऐका, वर बघा, आहेत ना जाग्या. सासून सुनाला सांभाळून घ्या बरं का आजी. सासून सुनाला सांभाळून घ्या आणि सुनानी सासूला समजून घ्या, झालं त्या घरात रामराज्यच आहे. काही काही घरात तर उठलं की काकडा चालू आहे. उठलं की सासूचा सुरुवातच सासू करते. मग आम्ही 3ला उठत होते, 3ला 2-2 किलोमीटरहून पाणी भरलंय, 2-2 पायल्या दळत होतो. ही बघा उठती का अजून? नका, खरंच नका बोलू.
त्यांच्या नशिबानं त्यांना सुखाचे दिवस आलेत, भोगू द्या ना. मी म्हणत नाही तिनं बी काही ऊन पडूस तर झोपलं पाहिजे, पण तुमच्यासारखं 3ला उठलं पाहिजे हा आग्रह कशासाठी. तुम्हाला 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागत होतं, धुण्याचं पिण्याचं सगळं भरायचं दळायचं. आता ह्यांना बटन दाबलं की पाणी, बटन दाबलं की पीठ आहे. आता मी असं बोलायला लागलो ना सासवांना की एकच घरची सासूबा असते आणि सून बी असते बसलेली जवळजवळ. सासूला बोलायला लागलं की सून हळूच धक्का मानते मांडीला, ऐका ऐका. आणि खरंच ऐका. आजी माझ्याकडे बघा, ओ आजी इधर देख. इथं बसलेल्या सगळ्या, मी तुमच्या मुलासारखाच आहे, राग येऊ देऊ नका. सगळ्या सासवांना माझा एक साधा प्रश्न आहे, साधा. आपण मरायच्या वेळेला जे काय आपलं आयुष्य असेल, जे काही ठरलेलं आहे, मरायच्या वेळेला आपल्या जवळ सून राहते कम. ए पोरे तू गप्प बसती कसं, लांब लांब तरी बसा ना. मग एवढा धिंगाणा करायचं तर माग बसायचं तिकडं वाट्या. एवढ्या पुढं बसून असलं चालतंय का? गोळच मारेल इथून फेकून. काय सांगत होतो बाई, सासू सासू, हा बाबांनी ठेवलं लक्षात. सांग सासवांना विनंती आहे, आजी मरायच्या वेळेला मुलगी आपली चांगलीच असते, सूनही चांगलीच असते, कोण वाईट आहे, पण मरायच्या वेळेला आपल्या जवळ मुलगी राहते का सून राहते? जोरात बोला जरा. सून राहते ना. तुम्ही किती त्रास द्या, मरायच्या वेळेला तुम्ही हात झटकता, तोंड वाकडं तिकडं, डोळे पांढरे करताना, तुमची सून तुमचं मुंडकं मांडीवर घेते, फुलपात्रात पाणी घेते, आणि चमच्या चमच्यानं तुमच्या तोंडात ती पाणी टाकते. चमच्या चमच्यानं रडते, चमच्यानं तुमच्या तोंडात पाणी टाकते, पण हिच्या डोळ्यातून पाणी येतं त्यावेळेला तुम्ही मरताना. मी म्हणतो ज्या सुनाच्या हातून 2 चमचे पाणी प्यायचे मरताना, तिला लेक मानली तर बिघडलं कुठं? लेक तर कुठं दिली, संभाजीनगरला आणि जालन्याला. आली तर आली येणार आहे, नाही तर सावडायला इथे म्हणणार आहे, सुनच राहणार आहे जवळ. पण ते प्रेमात फरक काय असतो कोणास ठाऊक. मुलाचंही लग्न व्हावं, मुली आता यंदा तर अधिक महिना आता धोंड्याचा बघा, सासवांची तयारी चालू असेल. आता जावाई बापूला बोलवायची, मग फोन केला जातो, हॅलो हा कोण, जावाई बापू आहे का? आम्हीच बोलतो, बोला ना. काही नाही, धोंडे जेवण करायला, आमरस खायला या म्हटलं मारसावळीला. आता जावा यायचा म्हटल्यानंतर का कमी आनंद असतो का? त्या का लबडे महाराज यायचं घरी. मग ते हिरो होंडा गाडीवर येतं जावाई, ती पाठीमागे ती मुलगी बसलेली, हे जावाई पुढं. गावात आले की हॉर्न वाजवत येतात, लगी ही सगळ्या गल्लीत आवाज देते, गंगूबाई, अ सखूबाई, पारूबाई, सविताताई, मनीषाताई, स्वातीताई इकडे. काय झालं? ते पा लक्ष्मी नारायणाचा जोडा. कोण? अय मुलगीन जावाई लक्ष्मी नारायण. घाई गडबडीनं जेवण करतात, ते निघून जातात. तिथून पुढं फक्त 2 दिवसांनी, 2च फक्त 2 दिवसांनी हिचा मुलगा आणि सून बसते मोटरसायकलवर. काही दवाखान्यात काही बँकेचं काम असेल म्हणून निघायला बसतात. आता इमानदारीने सांगायचा, आधीच कळलंय वाटतं. जो आनंद मुलीला जावयाला गाडीवर पाहिल्यानंतर असतो, तो आनंद मुलाला सुनाला पाहिल्यावर असतो का आजी? मग तर डोकं दुखतं म्हातारीचं. रागाच्या भारात आवाज देते, पाहिलं का पारूबाई? ती म्हणते का ग सरूबाई? कलियुग लागलंय, कलियुग. म्हणलं कलियुग आणि ही काय द्वापार युगातली का? मग काय झालं काय? समोर बघ, समोर बघ, तुझंच पोर आहे ना, पाठीमाग बघ. अगं तुझीच सून आहे ना. शोभत का यांना? आपले लग्न झाले तर 8-8 महिने बोलत तरी होतो का आपण? म्हातारे काल बरी दिसले का तुला लक्ष्मी नारायण? मुलगीन जावई लक्ष्मी नारायण.
मुलगा सून म्हटलं की शोभतं तरी का? आता जसं सासवांना बोललोय तसं सुनांनी ऐका. आता सासवा द्या धक्का, आता सुनांनी ऐका. का ऐका? तुम्हाला जे पूर्णत्व आलंय ना, तुम्हाला जी सुखाचे दिवस भेटलेत ना, ज्याच्यामुळे भेटलेत त्या तुमच्या मालकाला 9 महिने 9 दिवस पोटात वागवलंय त्या सासून. तुम्ही नव्हत्या तेव्हा 5-6 वर्षाचं होतं, तापन फणफण करत होतं. डॉक्टर साहेब म्हटले यानं काही खाल्ल्याशिवाय हे औषध देऊ नका. पोराला ते कडू लागत होतं, पोरग खात नव्हतं. तर सुनबाईंना ऐका, आई रात्र रात्र झोपली नाही, पोरग जेवत नाही म्हणून. काल आल्या तुम्ही, काल. हा चिवचा घास, हा काऊचा घास म्हणून म्हणून पोरांनी ज्या वेळेला 10-5 घास खाल्ले तेव्हा आईनं एखादा घास खाल्ला. स्वतः उपवासी राहिले त्या सासू. तुमच्या मालकाला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, म्हणून हे सुखाचे दिवस आले. आणि सगळ्या ह्या भावाचा ऐका, सगळ्या सुनांनी, सगळ्या सुनांना माझी विनंती आहे. तुमची आई बोलत नव्हती तुम्हाला, आज थोडी सासू कमी अधिक असेल, एखादी शिस्तीची कडक स्वभावाची, सण करत जा जरा. नाहीतरी एखादी मारकी गाय असली तर तिच्या 2-3 लाथा खातोच की आपण दुधासाठी. मग एखादी गरम डोक्याची असली तर 1-2 बोलणे खाल्लं तर बिघडलं कुठं? सगळ्या सुनांनी लक्षात ठेवा, आज तिला सासू मानू नका. आजचं कीर्तन ऐकताय तर तिला आई समान तुम्ही प्रेम द्या. कीर्तनात बोलतो तुम्हाला, तुमच्या सख्या आईनं जेवढं प्रेम केलं नाही तेवढं प्रेम सासू केल्याशिवाय तुमच्यावर राहणार नाही. पण तुम्ही तसं प्रेम करायलाच तयार नाही. चहा मागितला की चहा मागितल्यावर अर्ध्या तासांच्या मनाने कळत नाही तुम्हाला. तुम्हाला राम राज्य आणायचं असेल तर कुटुंब व्यवस्था आचरणात आणावं लागेल. राम राज्य आणायचं असेल, भावाचं पतीनं पत्नीला समजून घेतलं पाहिजे, पत्नीनं पतीला समजून घेतलं पाहिजे. तुम्हालाही माझी विनंती आहे सगळ्या पुरुष वर्गाला, अहो आपण झोपल्यानंतर या झोपतात, आपण उठायच्या आधी पत्नी उठते, तिचा विचार करत जा थोडं. कधी कौतुक केलंय पत्नीचं? झोपले काय आता? वर बघा, वर केलं का कधी कौतुक? मी म्हणतो जेवायला बसल्यानंतर एकदा 10-5 घास खाल्ल्यावर ती जर काही भाजी चपाती वाढायला आली तर कधीतरी म्हणत जा, या ग काय काय मसाला टाकलास घ्या. फुलंब्रीच्या हॉटेलला जेवलो, संभाजीनगरच्या हॉटेलला जेवलो, पण अशी भाजीच लागली नाही ती. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही फक्त एवढं वाक्य पत्नीला म्हणा, तुम्ही जेवल्यानंतर तिला जेवणही करावं लागणार नाही, एवढं पोट तुमच्या या वाक्याने तिचं भरणार आहे. पण आम्ही प्रतिक्रिया देतो ना केव्हा? मीठ कमी असल्यावर. 13 वर्ष झालं लग्नाला, तुला मीठ टाकायचं कळत नाही का अजून? नका बोलू, वरून घेतल्यावर जमतंय, कशाला बोलताय? आणि तुम्हालाही सांगतो, पतीला सांगितलंय, पत्नीलाही सांगतो, तुम्ही यांना सांभाळून घ्या. तुमच्या इकडे ऊस आहे का? सोयाबीन, ज्वारी हाय तरी काय? कापूस, काय असतील ते पिकं, समजा जे पिकं असतील ते पिकं दिल्यानंतर आडत दुकानात त्या ज्यावेळेला ते बिल भेटतं ना, बंडल, ऐका पत्नीने, ऐका पतीचं कसं कौतुक करायचं. ते बिल भेटल्यानंतर फुलंब्रीहून संभाजीनगरहून हे ज्यावेळेला घेऊन येतात ना, ह्यांना वाटतं आता असा घरी जाईल. घरी गेले की पत्नी म्हणाल काय आणलंय? मी म्हणाला बिल आणलंय, बिल बंडल. मग पत्नी म्हणाल चहा घेता का कॉफी घेता? कसं करता असं ह्यांनी ठरवलेलं असतं. हे बिल घेऊन घरी आलं तर ही टीव्ही बघत असते, मालिका. हे जोरात पाय आदळतं, म्हणजे आलेलं कळावं म्हणून. हे त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा टीव्ही कडे पाहते. हे म्हणतो अगं मी आलोय. ती म्हणली नवीन थोडाच आहे. हा
अगं बिल घेऊन आलोय, बिल घेऊन का उपकारच केले आमच्यावर? मग बिल घेऊन आला म्हणजे ह्यांना वाटतं एखाद्या पैठणच्या नाथसागरात जाऊन जीव द्यावा. पूर्वीचे राजे राजवाडे जर घरी आले तर पत्नी रोज वावळत होती. मी म्हणतो तुम्ही बिल घेऊन आल्यावर तरी वावळत जा. पतीनं पत्नीला समजून घ्या, पत्नीनं पतीला समजून घ्या, भावाने भावाला सांभाळून घ्या, सासूनं सुनाला समजून घ्या, सुननी सासूला समजून घ्या. त्या घरात रामराज्य आल्याशिवाय राहत नाही. आणि आता पुढचं जरा अवघड आहे, थोडं अवघड आहे, पण ते तुम्हाला ऐकावं लागेल, ऐकावंच लागेल. कारण सध्या मी मगाशीच बोललो, रावण ही व्यक्ती नाही, रावण ही वृत्ती आहे. कीर्तनात सांगायला आमची सध्या जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेले देवा सध्या वातावरण. सध्या पोरं आई वडिलांना नीट बोलायलाच तयार नाही. म्हातारे म्हाताऱ्या, जसं काही तुम्हाला म्हातारं व्हायचंच नाही. रामचंद्र प्रभू ते पुत्र आहेत. अहो आई वडिलाला जिवंतपणी वनवास देणारी सध्याची मुलं आहे, पण वडिलांच्या शब्दासाठी 14 वर्षाचा वनवास भोगणारा पुत्र म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र आहे. 14 वर्षाचा वनवास. आणि सगळ्यात अवघड आहे सध्या, हे मी बोलतोय तेवढं लक्षात राहू द्या. महाराज दशरथ, राम, कौसल्या मातेनी, सुमित्रा मातेनी काय संस्कार लावले मुलांवर, की जे आपल्या गावातल्या वृद्ध माता पित्यांनी यांच्यावर लावले. ते गप्प बसत नसेल ताई थोडं, म्हणजे विक्षेप नको, त्या लेकराला काय कळतंय. हा तुम्ही माझ्याकडे पहा. आता रामराज्याची शेवटची भूमिका सांगतोय, तेवढी तुम्ही आचरणात आणली की रामराज्य झालं. परस्त्रीला माते समान मानायला शिका. हे थोडं मी आधीच बोललोय, अवघड आहे, पण वागा. सध्या मीडियावर पाहताय, युट्यूबला पाहताय, पेपरला वाचताय, कुठं गेलंय वातावरण. सासऱ्याला सून कळून, होय, भावाला बहीण कळून का, आणि बापाला लेक कळून. जनावर बरे ना, जनावर, त्यांना तरी कळतंय कुठं काय करावं. सध्या माणसाला कळ नाही. काय घडलं कोपर्डीला, काय घडलं का बदलापूरला, नाही नाही, हातात तरी बसतं का लेकरू, हातात तरी. 4.5 आणि 5 वर्षाची मुलगी, अंगावर काटा आला हे बोलताना, आणि तिच्यावर बलात्कार, अत्याचार. त्याचा पुढचा थर ऐकाल, ऐकलंच तुम्ही बातम्यांमध्ये, तिचे तुकडे तुकडे करेपर्यंत. काय घडलं स्वारगेटला, बस गाडीत बलात्कार. आजचं कीर्तन ऐकताय तर जागावा गड्या, खरंच जागावा. आणि इथं हे जे घडतंय ना सगळं, हे वातावरण धिंगाणा जे चालू आहे ना, त्याचं एकमेव कारण आहे की सध्याचे आई वडील आपल्या मुला मुलीला वेळ द्यायला तयार नाहीत. देवा खरंच द्यायला तयार नाही. थोडा अवघड जाईल, आधीच म्हणलंय मी हे ऐकायला. सध्याचे आई वडील ज्या वेळेला मुला मुलींना वेळ देत नाही, त्यावेळेला त्या मुला मुलींना वेळ देणारं शाळेमध्ये नाही तर कॉलेजमध्ये कुणीतरी भेटतंय. मग आई वडिलाकडे नाही, मुलगा असेल तर त्या मुलीवर प्रेम करतो, मुलगी असेल तर त्या मुलावर जे भेटलंय त्याच्यावर तुम्ही द्या ना वेळ. आम्ही लहान असताना, आता सोपान महाराज आमच्या दिंडीत येतात, जेवढं शक्य होईल तेवढं. आमची परमार्थातली 4थी पिढी आहे कैलासबा. आम्ही लहान असताना आमची आजी आम्हाला दिव्याजळ घेऊन बसायच्या, शुभंकरोती, पसायदान. मी गुरुवारी ढोक महाराजाचं मार्गदर्शन नंतर लाभलं मला. रामायण काय हे मला बालपणात आमच्या आजीनं कळवलं. आजीनं रोज एक अध्याय वाचायला लावायचे. आजी तर एवढ्या माता मावल्या, राग येऊ देऊ नका, मी तुमच्या मुलासारखं आहे, कोणाच्या भावासारखं आहे. ह्याच्यातल्या किती माता मावल्या रोज दिवा लावताना आपल्या नातवाला, नातीला, मुलाला, मुलीला दिवा जुळगून बसतात. शुभंकरोती, पसायदान, छत्रपती शिवाजी महाराजाच्या गोष्टी सांगतात. बघू, हात वर करा. 3, 7, 10,
10 10 झालं का? आणि बाकीच्या काय मालिकाच बघता होय मग. अहो देवाचा दिवा सुद्धा मधल्या ऍडव्हर्टाईज मध्ये लागायलाय सध्या. आणि पोटच्या दिव्याकडे कधी बघा. आणि सध्या मालिका कोणत्या आहेत लई स्पष्ट नका बोलायला लाव मला. मालिका आजी आजोबा वडील मुलं सुना सगळे एकत्र जेवायला बसलेले असतात टीव्ही समोर. काय रामायण असतं का टीव्हीवर का कृष्णा मालिका? सांगतो ऐका, कोड्यातून बोलतो कळल तुम्हाला, जाणकार आहे. सध्याच्या मालिका म्हणजे राहायचं एका सोबत, बोलायचं दुसऱ्या सोबत, फिरायचं तिसऱ्या सोबत आणि वागायचं चौथ्या सोबत. ते खाताना ते संस्कार त्या अन्नावर होतात, अन्नाचे संस्कार रक्तावर होतात, रक्ताचे संस्कार मनावर होतात. म्हणून हे धिंगाणा चालू आहे सध्या. कीर्तन झाल्यावर आम्ही पंढरपूरच्या दिशेनं निघालो. तर एखाद्या धाब्यावरून ह्या पार्ट्या झालेल्या असतात ना पोरांच्या, आज ह्याचा वाढदिवस उद्या त्याचा वाढदिवस, आणि धाब्यावर काय गुळाची पोळी आणि तिळाची पोळी असते का? कोंबडे खायचे, बोकडं खायचे, बिअरच्या बाटल्या प्यायच्या. एकदा का चढली चला रे, मग बाहेर आली की रेस लागते त्यांची, कोण आधी गावात जाते. आणि आता ती नवीन फॅशन काढली पोरांनी, मोटरसायकलवर एक नाही दोघं नाही चौघ, त्यातल्या दोघाचं तोंड पुढं असतं दोघाचं माग. मी ड्रायव्हरला म्हटलं ह्याचं हँडल कुठे आहे गाडीचं? ते म्हटलं पुढच्या दोघाकडे. काय फॅशन आहे. आणि आता हायवे रोड झाले तसे जग गाड्या पळवतात, हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं. मागच्याला थोडी कमी चढली होती, पेलती पण कमी चढली होती. त्याने हॉर्न वाजवलं, ए अरे गाव गेलं म्हणणं. ते चौघ बसले होते ना पुढच्या मोटरसायकलवर, त्याला ऐकू आलं, गेलं नाही ऐकू आलं म्हणणं हँडल वळवणं. 90च्या स्पीडने जरी एकदम हँडल वळवलं राहील का? मागचं टायर तर गरकीने फिरलं. ते दोघं तर घासतच गेले आणि गाडी गरगर फिरली, झाडाला धडकली, डोकं दगडावर आपटलं, रक्त जाग्यावर मारायला लागली पोरं. तुमच्या झाल्या पार्ट्या, तुमचं झालं खाणं, तुमचं झालं पिणं, पण इकडे लागले ना माता भगिनीचे कपाळ पांढरे व्हायला. अरे तुमच्यासाठी नका सोडू दारू, पण या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी तरी. आणि एवढा मोठा सप्ताह करताय ना, एवढ्या लांबून आम्हाला कीर्तनकारांना बोलवताय ना, एवढं अन्नदान करताय ना, तर काल्याचं कीर्तन व्हायच्या आधी गावातल्या कमीत कमी 5-25 जणांनी तरी तरुणांनी गळ्यात माळा घातल्या पाहिजे, तर आजचं कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे. नाही तर ऐकताय कशासाठी, करतोय कशासाठी आपण? काही परिवर्तन होतंय का? काही धर्मजागृती होते का? हे शेळ्या बोकडं जे सांभाळते त्यांना विचारा. बोकुड जर जन्माला आलं, घड्याळ लावायचं, घड्याळ तर जन्माला आल्यापासून 187 तासानंतर का काहीतरी विज्ञानानं मान्य केले, 187 तासानंतर बोकडाला त्याची आई कळत नाही. काय बोलायचं कळलंय तुम्हाला? त्या बोकडाला त्याची बहीण कळत नाही. जन्माला आल्यावर 187 तासात बोकडाला जर त्याची आईन बहीण कळत नसल, त्या बोकडाचं मांस खाणाराला आया बहिणी कळतील? म्हणून पोरं लहान आहेत तोपर्यंत ह्यांना माळा घाल्या. आहेत ना माळा सगळ्याला? माळा आहेत का? हे कोणाकोणाला नाही बघू, हात वर कर. हे लय अवघड झालंय का? माळा ज्याच्या गळ्यात माळ नाही ते हात वर करा. अहो कळलंय की काय? तुम्ही पांघरून टाकायले त्याच्यावर. घ्या खाली हात. पण माझी वडीलधाऱ्या मंडळींना, माता भगिनींना विनंती आहे, पोरं असे ह्या वयात आहेत तोपर्यंत, पोरं मोठं झाल्यावर नाही ऐकत. लहानपणी घातलेली माळ त्याची ताकद नाही माळ तोडायची. त्याला माळ सांगत असते कुठं उभं राहायचं, त्याला माळ सांगते काय खायचं, ती माळ सांगते त्याला काय प्यायचं. म्हणून
आणायला लावा माळा आणि काल्याचं कीर्तन व्हायच्या आत जे कोण कीर्तनकार येतील जे तुम्हाला आवडतील त्यांच्या हातून गळ्यात माळा घाला. नाही तर कैलास महाराज आहेत, सोपान महाराज आहेत, विष्णू महाराज आहेत, गणेश महाराज, घाला यांच्या हातून गळ्यात माळा आणि वारकरी संप्रदायाची पायक बना. बघा ना ते मुठभरच समाज आहे, मुठभर. कशा निष्ठा आहे. दर शुक्रवारी त्यांच्या प्रार्थना स्थळात जातात प्रार्थना करायला. ते जाळीच्या गोलटोप्या काय घालते. आमचे 27 वर्षाचे घोडमे झाले त्याला अजून हनुमान चालीसा माहित नाही. हरिपाठ कशाला पिल्ले लावून फिरता मग गर्व शिकवून हिंदू आहे म्हणून दाखवण्यापुरत्या निष्ठा आहे काय. मग नुसती शिवजयंती आली की वर्गणी करायची, बिअरच्या बाटल्याची बॉक्स आणायची, कुठेतरी पोते एखादा पुतळा टिपाडावर मांडायचा, डीजे लावलेलाच असत आणि मग भाषण ऐकत जात चढल्यावर. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. म्हणलं कशाला, बेर प्यायला. शिवाजीराजे वरून बघत असतील तर म्हणत असतील मी फक्त खाली पाहिजे होतो रे, तलवारीने मुंडकच वेगळं केलं असतं. ज्या शिवाजीराजांची आपण जयंती साजरी करतो त्या शिवाजीराजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं आणि दारू पिऊन गप्पा मारता येतो. आठवण त्या राजांचं चरित्र. छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला. राजे म्हटले पाटील असला म्हणून काय झालं, चौकात घे चौकात. तापलेच होते तसे, दोनही मुठ्या आवळल्या. आतांग जनसमुदाय प्रजेने आज राजा तापलेला पाहिला होता. राजे कडाडले. इथून पुढं माझ्या राज्यामध्ये गरीबाच्या मातामौलीच्या इज्जतीवर जर कोण हात घालेल, काढली तलवार राजांनी, सपासप त्याच्या हातन पाय कलम केले. याला म्हणतात आमच्या राजांचं राज्य. आम्ही सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, राजांचं राज्य राजांचं राज्य राज्य म्हणता कारण ते कायदे. मग एखाद्याने बलात्कार अत्याचार जर केला त्याला भर चौकात द्या ना फाशी, नाही तर त्या गावच्या समाजाच्या ताब्यात द्या, तुकडे तुकडे हो द्या त्याचे. तिथून पुढं कोणाची टाप होणार नाही माता भगिनींवर हात टाकायचे नाही, पण शोध घ्यावा लागेल. अरे म्हणताय ना ते कबूल झालंय बलात्कार केलाय म्हणून, तरी शोध घेता कशाचा. म्हणून आजचं कीर्तन ऐकता इथं जागावा. तरुणांनो ऐका, त्यांच्याच जर दर शुक्रवारी नमाज पाडायला जागा पुरत नसल तर आता उद्याच्या, आज कोणवार आहे, मंगळवार, उद्याच्या येणाऱ्या शनिवारपासून आपल्या हनुमंतरायच्या मंदिरात हनुमान चालीसा म्हणायला जागा पुरली नाही पाहिजे. होतच असेल भजन वगैरे गावात, हनुमान चालीसा होत नसेल तर आता इथून पुढे सुरू करा. पोरांनो ऐका, हे माझं ऐक रे, तुझं नको मला ऐकायला. ऐका, तरुण गावात घरं किती आपल्या आहे का गावातलं कोणी इथं? 200-300 घर आहे समजा. 300 घरातले 50-100 जाऊ द्या, पण 200 घर समजा 200 मुलं येतील, प्रत्येक घरात पोरगत आहे का नाही? त्या पोरांनी मंदिरात या, संध्याकाळची 7ची वेळ ठरवा, रोज नाही म्हणत, तर शनिवारी या आणि सामुदायिक हनुमान चालीसा होऊ द्या. सामुदायिक. परवा राष्ट्रसंत मुरारी बापू बोलले, जेवढे जण एकत्र म्हणतील एकदा, समजा 200 पोरांनी एकदा म्हणलं एकदा, तर 200 वेळा म्हणल्याचं पुण्य आहे. 300 जणांनी एकदा म्हणलं 300 वेळा म्हणल्याचं पुण्य आहे. म्हणून एकत्रित म्हणा. आणि पोरांनो ऐका, यजमानच ठरू द्या ना. आता आज माझं कोण आहे यजमान? का वाड्यावर आहे? काय वाड्यावर आहे, जे असेल ते वाडा. यजमान म्हणजे काय द्यायचेत का 30-40 रुपये? दर शनिवारी फक्त त्याने आरतीचं ताट आणायचं, चिरमुरे मुरमुरे लाह्या काय असेल ते खडी साखर आणायची, हनुमान चालीसा झाली त्याने आरती करायची आणि पुढचं नाव ह्याच शनिवारी सांगायचं तुझा नंबर आहे म्हणून. 300 घरे म्हणल्यावर वर्षात एकदा येड येणार आहे तुमच्यावर. आणि 1 वर्ष नियमाने करूनच बघा. 1 वर्ष
न शनिवार एकही शनिवार न चुकता सामुदायिक हनुमान चालिसा म्हणा आणि 1 वर्षानंतर त्या पोरांनी कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकू द्या, त्याच्यात यशच भेटलं पाहिजे. ही ताकद हनुमंतरायांमध्ये. बघा तुम्ही प्रयोग करून यश थोरवीला मारुती मी सांगितलंय ना तुम्हाला. म्हणून ही एवढी विनंती आहे. आणि तुम्हालाही आमची विनंती आहे माता भगिनींनाही. तुमच्या इकडे राखी पौर्णिमा असते का तायडे? झोपल्या काय? असते ना राखी पौर्णिमा. यांना ओवाळता का नाही तुम्ही? ओवाळल्यावर भाऊ तुम्हाला ओवाळणी टाकतो का नाही? 100 200 500 1000 काय असेल ते. येणाऱ्या राखी पौर्णिमेला आजचं कीर्तन लक्षात ठेवायचं. आजचं कीर्तन भावाला म्हणायचं दादा नको ओवाळणी आम्हाला. का? ते कैलास महाराजांनी ते रंगनाथरावांनी ते लबडे महाराज कोणचा बोलावला होता पंढरपूरहून गाडेकरांनी. त्यांनी शपथ घातली म्हणा आम्हाला. काय शपथ? भावाला म्हणायचं आज राखी पौर्णिमा आहे ना, हे कुंकाचा ड्रेळ मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, हे आत्ता 2 मुटके तुझ्या कपाळाला लावून मी ववाळलेत ना, आत्ताही पंचायती तुला वळली ना, आता मी तुला राखी बांधली आहे ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घराच्या बाहेर ज्यावेळेला पाऊल टाकशील, रस्त्याने चालताना बोलताना एसटीत बसताना जगात कुठेही फिरताना तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, म्हणजे बहीण दिसू दे. तेव्हा या देशातले अत्याचार बंद होणार आहे, तेव्हा रामराज्य येणार आहे. काय येऊ नये आमाची. मग त्याचा परिणाम काय झाला तर धरणी माता पीक द्यायला लागली. गाई ओळल्या म्हैशी. काही काही म्हणतील गाई ठीक आहे, म्हशी कस काय? ती माग एक म्हैस बोंबलत होती बघा. कळली काय काय जणाला. ज्ञानोबाराईने भिंतच चालवली नाही, रेड्याच्या मुखातून वेदच बोलावला नाही. तसल्या सुद्धा म्हशी गेल्या पालखी सोहळ्यामध्ये विश्रांतवाडीच्या चौकात वारकऱ्यांचं स्वागत करत होत्या. याला म्हणायचं ओळल्या म्हैशी. वळल्या ना त्या. मग राम राज्य आलं, गाई म्हशी वळाल्या, धरणी माता पीक द्यायला लागली, तर आपलं काही कर्तव्य आहे का नाही? मग कोणतं कर्तव्य? राम वेळ मी गाऊ मी, 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 राम वर करा एकदा. कॅमेरा फिरवा यांच्याकडं. हा, तुम्हाला शूटिंग करायचं असलं तर उभारून करा स्टेजवरचं. हात वर. ते कट्ट्यावरचे वाट्यावरचे सगळे. आपली टाळी, यांचा टाळ आणि कैलास महाराजन करण महाराजाचा पकवास. बघू आवाज कोणाचा. हरिओम साऊंडचा काय? विठोबार कुमार थांबा, पकवास थांबा. एक उठा 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 ना. धन्यवाद. या लवकर चला. हार टाका चला लवकर. हात वरच राहू द्या. विठोबार कुमाये हरि 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 रखुमाये
रखुमाई रखुमाई हात टाका रब्बा रखुमाई रखुमाई रब्बा रखुमाई रखुमाई रब्बा रखुमाई रखुमाई रब्बा रखुमाई रब्बा रखुमाई विठोबा रखुमाई तुम्ही काय करणार तर राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये दळताना कांडताना आणि जेवताना आम्ही राम वेळोवेळाला म्हणणार मग काव असं जर म्हटलं तर स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळे काळा त्याला स्वप्नातही दुःख येत नाही मग असं रामचंद्रजीने दिलं काय तर तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा मी गावो ओविये दळिता कांडिता जेविता गे बाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 7:14 मी विना घेतला होता 9:14 झालेत बरोबर पुढं जात नाही ना आधी सोडत नाही आणि आनंद वाटला आपल्या गावचं हे पारमार्थिक वैभव पाहून आणि माझा या ठिकाणी येण्याचा योग मी परिसरामध्ये बऱ्याच वेळेला आलो पण इथं ह्या गावात येण्याचा पहिला योग आहे आमचे मित्र श्री हरिभक्तपरायण कैलास महाराज पुन्हा रंगनाथ भाऊ नाही का एवढे फोन झाले त्यांचे मला किती वाजता यायले जेवणार का काय मुकामच करणार का म्हणजे किती काळजी आहे पहा ना तुम्ही गाडेकर आपले रंगनाथ भाऊ मगाशी हो ना मगाशी आमच्या गाडीचा स्पीड कमी पडला एवढी पुढं पळाली हे म्हणजे मी आल्याचा आनंद त्यांना काय असतं कार्यकर्ते काय करते तर कार्य करते आता त्यांचं एक मला नाव माहिती आहे म्हणून कारण त्यांचे मला तेवढे फोनच आले पण आपल्या गावात अशी रंगनाथ भाऊसारखी कितीतरी कार्य करते म्हणून एवढं मंदिर आज उभं राहिले हे एकट्याचं काम नाही बघा ते किती उंच लाईटिंग आणि ते कळस आता केवढा मोठा सोहळा आपल्या गाव हे लेकींकडून असतो कळस दिले का नाही वर्गणी हां लेकीने भरपूर दिली तुमच्या बोलण्याहूनच कळायलंय मला नसेल दिली तर लाडक्या बहिणीचं घ्या काहीतरी तुमच्या इकडे आहे का नाही स्कीम ते त्यांचेच उरले का बघा मग त्यांना साडी चोळी करा आता केली ना हां म्हणजे लाडक्या बहिणीने सुद्धा आता ते देवा भाऊ असू नाही तर एकनाथ भाऊ असू परवा का काहीच हप्ता जमा झाला नाही का किती हप्ते जमा झाले ताई सगळे नाही मागत बोला तर खरं मी म्हणतो 15-20 झाले असतील 20 जमा झाले तर 30,000 जमा झाले 30,000 जमा व्हायला तुम्ही लई उन्हात काम केलंय का माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे 30,000 जमा व्हायला आपण उन्हात काम केलं नाही मी म्हणतो त्याच्यातला एखादा हप्ता आपल्या हनुमान मंदिराच्या आणि गणपती मंदिराच्या कार्यालय येऊ द्या त्याच्याहीपेक्षा तुम्ही जास्त दिलंय पण जरी एखादीने द्यायची राहिली असेल तेवढं द्या आणि काही म्हणतील अहो लाखांनी जमली लाखांनी देणगी दिली कोणी 51,000 कोणी 5,000 कोणी 25,000 एखादी गरीब असेल आमची माता भगिनी तिला नीट राहायचं नीट घर नसेल शेतीवाडी नसेल दुसऱ्याच्या शेतात काम करून पण काही लाजायचं नाही शेजारचीने 5,000 देऊ द्या आपल्या आईपतीप्रमाणे द्यायचं त्या गणपती बाप्पाला हनुमंतरायला कळत नाही का माझी आपली परिस्थिती काय तुम्ही 5-5, 10-10 रुपये करून साठवलेले 500 रुपये तुम्ही इथं कार्यकर्त्यांकडे वर्गणी म्हणून द्या तुमच्या शेजारचीने 5,000 दिले तुम्ही 500 दिले तरी ते आमच्या गणपती बाप्पाला मारुती राहायला 5,000 प्रमाणे एवढं लक्षात राहू द्या तुकाराम 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 एक महत्वाची सूचना आहे यंदा अधिक महिना आहे 17 मेला सुरुवात होते 17 मे ते 24 मे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं अभूतपूर्व सप्ताहाचं आयोजन केलंय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे
यांनी 55 लाख रुपयाचा मंडप दिलाय. मी सुद्धा अजून तेवढा मोठा सप्ताह पाहिला नाही, तर तुम्ही पाहिलाय का नाही मला कळणार नाही, पण अभूतपूर्व सप्ताह होणार आहे. अधिक महिन्यात मला वाटतं त्यावेळेला उन्हात काही जास्त कामं नसतात, उन्हाळ्यामध्ये 17 मेला. तर आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं एवढं आपल्या सर्वांना जाहीर निमंत्रण आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोटी लिहिली पुरी विधी वाकुडी उत्तरी करा क्षमा परत महाराज माझी विचारेला अधिकार मी आपला, क्षमा परत महाराज, ज्ञानेश्वरा रंगा पाया बैरा, क्षमा परत महाराज तुझे ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. ऐका, श्री गणेश प्राणप्रतिष्ठा आणि बजरंग बली गणपती कलशरोहण सोहळा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीतमय रामकथा आज या कीर्तन महोत्सवातील 4थ्या क्रमांकाचं कीर्तन पुष्प आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण रामानाचार्य नामदेवजी महाराज लबडे यांनी वेळेवरून जे ज्ञानदान दिलं, रामराज्य काय असावं हे अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचे आभार. आज या कार्यक्रमाला विशेष करून भेट देण्यासाठी आदरणीय कैलासजी महाराज पवार बाबरेकर यांनी आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार. सर्व महाराष्ट्रातील गुणीजनांचे आभार. तसेच उद्या ठीक 7 ते 9 या वेळेमध्ये युवा कीर्तनकार सोपान दादा कनेरकर यांच्या या ठिकाणी 7 ते 9 वेळेत कीर्तन होईल. आता राहिलेली मंडळी चहाच्या ऐवजी जेवून जायचं आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद.